मग आज काय असं मी किचनमध्ये असताना नेहमीप्रमाणे येणारा आवाज आणि आजची डिमांड होती चायनीज. चायनीज म्हटलं की माझा तर कपाळावरती असंख्य प्रश्न आणि आट्याच येतात, कारण त्याला हव्या तेवढ्या भाज्या लागतात, पुन्हा सॉसेस लागतात आणि तेवढं सर्व मटेरियल घरी अवेलेबल पाहिजे. म्हटलं नाही, आज काहीतरी एक असा पदार्थ बघते की ज्याला साहित्य पण कमी लागेल आणि मग घरी पण अवेलेबल असेल. मग बघितलं तर घरात भरपूर सारा कोबी शिल्लक होता. मग एक मीडियम आकाराचा कोबी घेतला, त्याच्यामध्ये मीठ टाकलं आणि थोडंसं पाणी सुटेल इतपत हाताने चुरून घेतलं त्याला. आणि नंतर मग त्याच्यामध्ये सॉसेस टाकले आणि बर्गा हा सोया सॉस माझ्याकडे अवेलेबल होता घरामध्ये, कारण ही अचानक आलेली डिमांड होती. मग तो सोया सॉस टाकला, आलं लसूण पेस्ट टाकली आणि रेड चिली सॉस नव्हता पण ग्रीन चिली सॉस होता. म्हटलं जाऊ दे, कुठला तरी सॉस आहे ना तिखट. मग ग्रीन चिली सॉस टाकलं, लाल तिखट टाकलं, बारीक चिरलेला कांदा, 2 चमचे मैदा आणि 2 चमचे कॉर्नफ्लॉवर टाकून घेतलं आणि हाताने असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आणि जेवढ्यापर्यंत पाणी सुट्टं कोबीला तेवढ्यापर्यंत मावेल इतपत कॉर्नफ्लॉवर आणि मैदा टाकायचा. आणि मला तो 2 चमचेच लागला, मग तेवढा बस झाला. आणि जसे आपण भजी सोडतो तसे थोडेफार असं घट्ट असे गोळे करून ते असे सोडून द्यायचे आणि लालसर होईपर्यंत असे तळायचे. आणि गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची तळताना आणि थोडे असे लालसर होईपर्यंत तळून घ्यायचे. ह्याच्यामध्ये मी रेड कलर नाही टाकला. जर आपल्याला अजूनच भाजीसारखा रेड कलर पाहिजे असेल तर आपण फूड रेड कलर पण वापरू शकतो. म्हटलं मुलांची डिमांड आहे, मग कलर नको वापरायला, कारण त्यांना सर्व ओरिजिनल द्यायचं. तर आवाज बघा, एवढा छान असा कुरकुरीत असा झालेला, त्याचा आवाज पण छान असं टाकतानाच एवढा छान येत होता. आणि ही एकदम पटकन होणारी रेसिपी आहे. आणि टाकताना पण असं केलं मुलांना फील की चला कुठल्या तरी चायनीजच्याच गाड्यावरती आपण खातोय. म्हणून मी त्यांना कोबीच्या पानामध्ये मंचुरियन घेतले आणि त्याच्या बारीक चिरलेला कोबी टाकून सर्व केले. आणि असा होता माझा ब्लॉग. आवडला असेल तर सबस्क्राईब करा.